वासरात लंगडी गाय शानी असं म्हणतात ना, तेच काय आज आम्ही केलं बरं का. तर सकाळी आधी ना माझं एक पार्सल आलं होतं, पण हे काही जुने गाणे लावलते आणि खूप दिवसानंतर हे गाणे ऐकले होते. त्यानंतर माझं जे पार्सल आहे ते मी एक मोबाईल कवर मागवलेलं आहे. आता साहजिकच आयफोनच्या कॅमेऱ्याची मला एवढी भीती वाटते आणि त्याच्यावर लेन्स लावलं ना त्याची क्लॅरिटी दिसून येत नाही. तर अशा प्रकारचं मी काय कवर मागवलेलं आहे. आता हे कवर मी त्यावरती टॅग करते, 1 नंबर आहे आणि आपला कॅमेरा पण डॅमेज होत नाही आणि लेन्स लावल्यामुळे धुक्कट दिसतं ना, तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी हे सगळं केलेलं आहे. दुपारच्या वेळेला ना खूप गरमी होत होती, तर त्यामुळे ना कलिंगड कापून खात होतो आम्ही. पण आता ना हल्ली ज्या न्यूज येत आहेत ना ते बघून हे प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटते. तर आता वासरत लंगडी गाय शानी ह्याच्यासाठी म्हणलं की आम्ही ना, माझ्या आत्याबाई आलत्या म्हणजे माझ्या सासूबाई आलत्या चुलत मुंबईवरनं, आणि ते दरवर्षी ना उन्हाळ्यामध्ये इथूनच मसाला करून घेऊन जातात. पण आम्ही सगळा मसाला आणला आणि म्हणलं चला की संध्याकाळीच ह्याला ना म्हणजे गरमी होणार नाही आणि संध्याकाळीच ह्याला भाजून तळून वगैरे घेता येते. पण असं झालं, जिथं आम्ही चूल पेटवली ना तिथं अजिबात उजेड पडत नव्हता आणि एवढी जीवाची घालमेल होत होती. असं वाटू लागलं की उन्हात तर उन्हात, पण सकाळीच मसाला जर वाटला असताना लय बरं झालं असतं. कारण आता हा मसाला वाटायलाच म्हणजे भाजायला आम्ही घेतलेला 7:30 वाजल्यापासून, तर तब्बल मला हा सगळा मसाला वाटायला 8 ते 8:30 पावणे 9 झाले होते. तर ह्या मसाल्याचे काय काय प्रमाण आहे हे मला माहीत नाही बरं का. तुम्ही मला माहिती नक्कीच कमेंट करणार. हा सगळ्या मसाल्याचे प्रमाण माझ्या सासूबाईने ठरवून आणलं होतं. आणि सगळ्यात महागडी वस्तू ह्या मसाल्यात ही आहे. ही काय वस्तू आहे ती ओळखा बरं. चला मीच सांगते. ही वस्तू आहे हिंग. तर हिंग ना एवढंसंच होतं, हे 250 रुपयाचं हिंग होतं, पण एवढा खमंग वास येत होता. तर हा सगळा मसाला ना 10 किलोच्या प्रमाणे आणला होता. आता फायनल जे होतं ते धने होते, धने भाजायचे होते. धने भाजायला जास्त वेळ लागला नाही, पण जे बाकीचा छोटा मोठा मसाला होता ना तोच वाटायला खूप उशीर झाला. आणि आता उन्हाळ्यामध्ये साहजिकच हे सगळीकडेच कामं चालू असेल, तर शेवटीला हे असं काय होतं. आता ह्याच्यामध्ये फक्त मिरची मिक्स करायची आहे आणि सर्व मसाला ना भाजून आणायचा, म्हणजे कुटून आणायचा आहे. बघा हे असं सगळं एवढं मिक्सचर तयार झालं. तर बरं झालं की जेवणे वगैरे झाल्याच्या नंतर ना जरा सोहमच्या पप्पाने आम्हाला ट्रीट म्हणून हे आईस्क्रीम आणून दिलं बरं का. कारण चुलीजवळ बसल्याच्या नंतर मला तर खूप गरम होत होतं. आणि त्याच्यामध्ये बघा सोहमची इकडे मोबाईल टेस्टिंग चालू होती, कारण आम्ही लेन्स काढून टाकले होते कॅमेऱ्याचे. त्यानंतर समोरनं पण सोहमनं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी शूट केल्या. तर असा गेला आजचा दिवस. चला बाय, नवीन व्हिडिओमध्ये